हॅलो गाईज, वेलकम टू द स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट. सो गाईज, आज आपण तुमच्या लाडक्या अभिनेत्रीसोबत बोलणार आहोत, जिचं नाव आहे रितिका श्रोत्री. सो प्लीज पटापट जॉईन होऊन जा, कारण की आज आपण भरपूरशा गप्पा करणार आहोत तिच्यासोबत. वेलकम एवा मेकअप, वेलकम संकेत, वेलकम किरण मेहता, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम ऑफ स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट. सो गाईज, पटापट जॉईन होऊन जा, कारण की आता आपण गप्पा करणार आहोत आपल्या आवडत्या ॲक्ट्रेस सोबत, जिचं नाव आहे एनी गेसेस. वेलकम जीत दादा, वेलकम प्रगती, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम ऑफ स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट. सो गाईज, हो, आपण आज रितिका श्रोत्री हिच्यासोबत गप्पा करणार आहोत, तर पटापट जॉईन होऊन जा, कारण की भरपूरशा आपण गप्पा करणार आहोत तिच्यासोबत. हाय एवा मेकअप, हाय अभिषेक, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम. यस, जीतादा बरोबर आहे, रितिकासोबत आज आपण गप्पा करणार आहोत. सो पटापट जॉईन होऊन जा, कारण तीही आपल्यासोबत. संकेत, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम. पटापट जॉईन होऊन जा, कारण की भरपूरशा गप्पा करणार आहोत आपण रितिकासोबत स्ट्रीम. शुभम, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम ऑफ स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट. काहीच पटापट जॉईन होऊन जा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून. हॅलो, दिसतोय मी? हॅलो, दिसतोय मी? हो दिसतोय. आवाज येतोय बरोबर? येस येतोय. माझा येतोय का? हो, एकदम अगदी, आणि छान दिसतेस तू. अरे, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम ऑफ स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट. आज आपण भरपूरशा गप्पा करणार आहोत, आणि भरपूरसे तुझे फॅन्स जॉईन झालेले आहेत. आणि जेव्हा काल आपण स्टार एंटरटेनमेंट आणि मी माझ्या पेजलाही टाकलेलं की तू लाईव्ह येणार आहे, सो मला प्रचंड भरपूर डीएम आलेले होते तुझ्यासाठी. सो भरपूरसे फॅन्सही इथे जॉईन झाले आहेत. वेलकम अजय, वेलकम किरण, वेलकम एव्हरीवन. गाईज, तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही मेसेजेस असतील जे तिला द्यायचे आहेत, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. ओके, सो आपण सुरुवात करूया. माझा वेलकम कुमार, वेलकम आकाश. माझा पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी, तू कशी आहेस? मी मस्त, एकदम टकाटक आहे. ओके. आणि आता जिथे तू राहतेस तिथे काय परिस्थिती आहे वगैरे? आमच्या इथे काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत 3 रुग्ण सापडले होते, आणि आमचा ऑरेंज झोन आहे, पण तरी सुद्धा दुकानं वगैरे उघडी आहेत बऱ्यापैकी, आणि म्हणजे संध्याकाळी 7-8 पर्यंत लोक फिरतायत सुद्धा बरीच बाहेर, पण मी नाही फारशी बाहेर जात आहे. नाही, घरात ऍक्च्युली रूल्स फॉलो करायला हवेत आपण, आणि ते तू करते ते खूप छानच आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. वेलकम एव्हरीवन जे नवीन जॉईन झालेले आहेत. भरपूरशा कमेंट येत आहेत तुझ्यासाठी, पटापट कमेंट वाचूया. हाय अभय, हाय अंकित, हाय शैलेश, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम गाईज. ओके, हाय अभिषेक. ओके, सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी की आता लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये तुझं रुटीन वगैरे कसं आहे, किंवा फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यापासून काही वर्कआउट किंवा डायटिंग वगैरे किंवा काही स्पेशल ऍक्टिव्हिटीज करतेस का तू? सध्या तरी मी मोस्टली खूप वेळ झोपतीये, त्याच्यानंतर खूप नवीन पदार्थ खातीये, आणि त्याचबरोबर खूप साऱ्या फिल्म्स आणि सिरीज बघतीये, आणि थोडेफार एक्सरसाइज पण चालू आहे, पण मोस्टली तर फिल्म बघणं चालू आहे. ओके, आणि काय असं तू नवीन बनवायला शिकलीस का? मी कुल्फी बनवायला शिकले, मटका कुल्फी. आणि मी मलाई कुल्फी पण केली, आणि त्यानंतर मँगो कुल्फी पण केली, जी कधी नव्हे तर चांगली झाली होती पहिल्यांदा. आणि ती सगळ्यांना खूप आवडली घरी. ओके, छान. आणि भरपूरशे असे काही पदार्थ तू खाल्ले असतील की जे आपण विचारही नव्हता केला की बाबा आपण घरी बनवून ते खाऊ शकतो. हो, म्हणजे मी कुल्फी कधी घरी बनवण्याचा मी कधीच विचार नव्हता केला, पण केली, कारण मध्ये जेव्हा पूर्ण लॉकडाऊन होतं तेव्हा काहीच मिळत नव्हतं, म्हणजे ना आईस्क्रीम मिळत होतं ना कुल्फी मिळत, काहीच मिळत नव्हतं, त्याच्यामुळे मग घरीच केली. ऍक्च्युली ते लॉकडाऊनचा एक पॉझिटिव्ह फायदा सुद्धा आलेला आहे. भरपूरशा लोकांनी जे मीन्स आपण कल्पनाही नव्हती केली की ह्या वस्तू घरी बनतील किंवा या खायचे पदार्थ घरी बनतील,
ते सुद्धा घरी बनवून खाल्लेले आहेत. भरपूरसा फायदाही झाला आहे. ओके, वेलकम एव्हरीवन, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम. काही सॉरी, तुमच्या कमेंट्स काही काहीचे जर मिस होत असतील तर परत टाका, कमेंट परत करा, मी परत वाचेल. ओके, सो थोडंसं आपण आता बॅक लाईफ मध्ये जाऊया, थोडासा क्वेश्चन. सो माझा क्वेश्चन तुझ्यासाठी हा आहे की तुला अभिनयाची आवड कशी लागलीस किंवा तू या क्षेत्रामध्ये कशी वळालीस? मी खूप लहानपणापासून नाटकांमध्ये काम करायचंय. मी शाळेत होते, SPM इंग्लिश स्कूल, आणि शाळेकडून सुद्धा मी बरीच नाटकं केली आहेत. त्याच्यानंतर एक संस्था होती बालनाटकांची, तिथून सुद्धा मी बरीच नाटकं केली आहेत. आणि मला असं जनरलच परफॉर्म करायला खूप आवडायचं, काहीही परफॉर्म करायला. सो त्याच्यामुळे कळलं की मला आवड आहे आणि मी खूप बिनधास्त जायचंय स्टेजवरती आणि मला खरंच खूप मजा यायची. सो त्याच्यातूनच मला कळत गेलं की मला आवड आहे. आणि मग त्यानंतर मी सिरियल केली, माझी पहिली गुंतता हृदय आहे. मग तेव्हापासून तसा प्रवास सुरू झाला. अरे वा, छान. ओके, सो काल जसं मी तुला बोललो की मी फॉर एक्झाम्पल आता ऑडियन्सला आपल्या माहिती होतं की तू लाईव्ह येणार आहे आमच्यासोबत. सो मला भरपूरसे क्वेश्चन आले, त्यामधले 1-2 क्वेश्चन मी तुला वाचून दाखवतो. प्लीज त्यांचे आन्सर. ओके, सो कुठे गेले? या, राईट. सो पहिला क्वेश्चन आहे प्रिया हिंगणे हिचा. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, तिचा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ऍक्च्युली. रेड गव्हर्नमेंट बसमध्ये प्रवास केला आहे का कधी? प्रियानी हा प्रश्न विचारलाय तुला. हो हो हो, केलाय मी, म्हणजे खूप आधी, आता नाही करत, पण केलाय. शक्य पण नाहीये आता, कारण की गर्दी होऊन जाईल पूर्ण बसमध्ये. ओके, राईट. अजून एक क्वेश्चन आहे, 3rd इयर नंतर तू काय करणार आहे? प्रियानीच हा प्रश्न विचारला आहे. बापरे, फारच अवघड प्रश्न आहे खरं तर हा. मी आता इंग्लिश लिटरेचर करते, 2nd इयरला आहे मी आता. म्हणजे आता मी ग्रॅज्युएट झाले, कारण परीक्षाच झाल्या नाहीये, त्याच्यामुळे मी आता 3rd इयरला गेलीये. सो मी इंग्लिश लिटरेचर शिकतेय. तर मी इंग्लिश लिटरेचर मध्येच ग्रॅज्युएट होईन. आणि आता मला लेखन आणि अभिनयाची खूप जास्त आवड आहे. सो मे बी त्यातच काहीतरी करेन. छान छान छान, बघू. ओके, सो प्रिया, तुला तुझा आन्सर भेटला आहे. यानंतर गौरव देशमुख म्हणून आहे, त्यांनी एक प्रश्न विचारलाय तुला की तुझ्याकडे कोणता मोबाईल आहे आणि प्राइस किती आहे? आय डोंट नो का त्यांनी हा क्वेश्चन विचारलाय, पण थोडा तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडे कुठला तरी खूप भारी फोन असेल, आयफोन वगैरे असेल, तर असं अजिबात नाहीये. काय झालं होतं, मी 11वीत गेल्यावरती मला माझा पहिला फोन मिळाला होता. तो तेव्हा सोनी एक्सपिरिया Z1 हा फोन होता तेव्हा. आणि तो फोन म्हणजे मला फारशा गोष्टी जपता नाहीयेत, त्याच्यामुळे तो फोन मी ऍक्च्युली 2 महिन्यात त्याची स्क्रीन फोडली होती. त्याच्यामुळे हो, आणि मुद्दामून नाही, तर चुकून असं पडला होता तो आणि फुटली. की बाबा मोबाईल राहत नाही. माझा सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे, माझा दिवसातून एकदा तरी मोबाईल पडतो. बघ, त्याच्यामुळे मी म्हणजे माझे आई बाबा मला कधीच कुठला महागाचा फोन नाही घेऊन देत, आणि मी सुद्धा नाही घेत. सो आता माझ्याकडे आहे शाओमीचा पोको F1. मला माहितीये चायनीज कंपनी आहे, पण हा फोन मी खूप आधी घेतला होता, त्याला आता 3 वर्ष झाले. आता हा तर मॅटर आता चालू झाला चायनीज वगैरेचा. एक्झॅक्टली लोकांनी आधी घेतलेले फोन. सो शाओमीचा पोको F1 आहे माझ्याकडे, आणि ज्याची किंमत आता मला एक्झॅक्टली नाही आठवत, पण अराउंड 24-25,000 होती. आता तिची किंमत आहे 20-21 आहे. अच्छा, ओके, हा माझा फोन आहे. सो गाईज बघा, रितिका Xiaomiचा पोको F1 वापरते, आणि गौरव, तुला तुझा आन्सर भेटला आहे. आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करेन, स्वस्तातले पण टिकाऊ फोन्स वापरा. चायनीज नाही, चायनीज नाही. उगाच महागाचे फोन्स घेऊ नका, ते पडतात, फुटतात, आणि मग आपल्याला खूप बोलणी ऐकावी लागतात. जसं फॉर एक्झाम्पल 70,000 जर तुम्हाला एक फोन घ्यायचा असेल, तर 20-20,000 तुम्ही दर 2-3 महिन्याला बदला वाटलं फोन. एक्झॅक्टली, मग 70,000 कशाला घालवायचंय? हाऊस पण होते. आणि ओके, अजून एक खूप मोठी कमेंट आली, मला दिसली, ती किरण आर्मी यांनी बोलली आहे, हॅलो मी तुमची, अरे बापरे,
अच्छा. काय काय हॅलो, ची कंप्लेंट करणार आहे आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या आर्मी ऑफिसमध्ये. किरण असं बोलतोय, कारण की एवढं सुंदर दिसणं इलिगल आहे. ही कॉम्प्लिमेंट होती. येस. आधी मलाही थँक्यू वाटतं की थँक्यू सो नको मच. वाचायला ही कमेंट, बट नंतर मी वाचलं नाही, ठीक आहे, चांगली आहे. ओके. मला कोणीतरी म्हणतंय की काय 25,000चा फोन वापरून म्हणते की स्वस्तातला फोन वापरते. आता काही असं नाहीये. हे बघा, एकतर तो फोन आहे 20,000चा आणि जो मी माझ्या पैशातून घेतला होता, त्याच्यामुळे मी असं म्हणू शकते. बरोबर आहे. स्वतःच्या पैशाने आपण घेतलाय, तू घेतलाय तर तो तू बोलू शकतेस महाग आहे, किंवा तुला त्या पैशाची किंमत आहे. कारण की आता भरपूरशे लोक आपल्या आई वडिलांच्या पैशांवर मोबाईल घेऊन बोलतात की मी हा घेतला तो घेतला, बट आपण स्वतःच्या पैशांवर घेतल्यावर त्याची किंमत असते. राईट. ओके. सो गौरवचा दुसरा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे, त्यानंतर आपण आपलं कन्व्हर्सेशन घेऊया. तुला स्विमिंग करता येते? हो, मी लहानपणी स्विमिंग शिकले सुद्धा आणि मला स्विमिंग करायला खूप आवडतं पण. वा वा. ओके. सो गौरव आणि प्रिया, तुम्हाला दोघांनाही तुमचे आन्सर भेटले असतील. ओके. सो आता आपण आपले प्रश्न घेऊया. प्रतीक्षा बोलते की यू आर सो क्यूट मॅम. या अर्थातच आहे ती. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपण एक काम करूया, थोडा क्वेश्चन्स बाजूला ठेवूया. आपण आता थोडस एंटरटेनमेंट साठी गेम्स खेळूया. ओके. सो तुला कल्पना होती का आपण गेम्स वगैरे खेळणार आहोत? नाही, पण मला आवडेल. ओके. मग अजून जास्त आता मजा येईल. सरप्राईज, इट वॉज सरप्राईज फॉर यू. ओके. सो मी तुला आधी रूल सांगतो, काही सांगतो की बाबा गेम्स मध्ये जर 90% ऑफ गेम्स तू बरोबर खेळलीस किंवा जिंकलीस, सो स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट कडनं खूप छानसं गिफ्ट भेटणार आहे. बर. बट आफ्टर लॉकडाऊन. चाल, गिफ्ट असेल तर मी किती वाट बघू शकते. सो फर्स्ट गेम आहे तुझ्यासाठी टंग ट्विस्टर. अरे बापरे, ठीक आहे. हा, टंग ट्विस्टरचे रूल्स सांगतो. ओके. टंग ट्विस्टरचे रूल्स असे आहेत की जर मी 4-5 टंग ट्विस्टर देईल तुला. एक टंग ट्विस्टर तुला 5 टाइम्स बोलायचंय नॉन स्टॉप फास्ट मध्ये. 5 मधलं जर एकदा जरी तू चुकली तर परत 0 पासून स्टार्ट करणार आपण, आणि असं एका टंग ट्विस्टरला तुला 3 चान्स भेटतील. बर, ठीक आहे. ओके. फर्स्ट टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर रोलर. दुसरा ऑप्शन दे ना. ते ऑप्शन नाहीये, ते तुला हे 4 तुला हे चिटिंग आहे. हे मुद्दाहून अवघड टाकलेत. ट्राय करूया, नाहीतर आपण स्किप करूया. हा. अप्पर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर. मराठीत आहे कुठलं तरी. मराठीचं देईल, नंतर देईल. बर, सांग. हे बोलणार आहे, हे परत म्हणायचं आहे का? अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर नाही जमत आहे. रोलर लोअर, अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर. तुला कसं जमतंय? अप्पर अरे लच येतोय सारखा. अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर बघ, मी तुला याची टॅक्स सांगतो. जो र आहे ना त्याला ना थोडं अप्पर रोलर रोल असं, मग बघ तुला येईल. हो, कंटिन्यू करायचं. ओके. अप्पर रोलर लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर प्रतीक्षा म्हणते मला पण जमत. अरे यार, मलाच जमत नाहीये. अप्पर आणि रोलर जे आहे त्यामध्ये जर तू गॅप दिला ना तर तुझं रोलर अप्पर रोलर लोअर कळलं नाही पाहिजे असं. कोमल बरोबर म्हणतेय. कोमल म्हणते की तू खूप प्रॅक्टिस केलीयस
नाही. कोण आहे? कोमल काळा बोल. म्हणून तुला जमतंय. कच्चा लिंबू पक्का लिंबू इझी आहे. म्हणू का कच्चा लिंबू पक्का? पक्का लिंबू बोल ना. आपण ते ऍड करूया. ठीक आहे, एक काम करूया. अप्पर रोलर आणि लोअर रोलर आहे त्याच्या जागेवर आपण कच्चा लिंबू पक्का लिंबू घेऊया तुझ्यासाठी. ओके, कच्चा लिंबू पक्का लिंबू, पण ते कच्चा तुला लिंबू 10 पक्का वेळेस लिंबू, कच्चा लिंबू पक्का 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 लिंबू. अरे मी परत स्टार्ट करत होते ना. ओके, सॉरी. परत तो फास्ट झाला होता. पक्का लिंबू, कच्चा लिंबू, पक्का लिंबू, कच्चा लिंबू, पक्का लिंबू. मला हे नव्हते प्रॅक्टिस केलेली, बघ मी हे बोलतोय. बर कोमल बर, ठीक आहे. हा ओके. कच्चा लिंबू पक्का लिंबू, 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 कच्चा लिंबू पक्का लिंबू. येस. अरे वा 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 वा. छान. ओके, सो एक मला कमेंट आली आहे. किरण सोनावणेची, गेम क्विट करा, क्वेश्चन आन्सर करा. ओके, तुझे काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट कर. मी नक्कीच ती कमेंट वाचेल. ऍक्च्युली मी दुसरी कमेंट वाचतो, कच्चा पापड पक्का पापड, त्यात मिक्स झालं. नको, आपण क्वेश्चन्सच घेऊयात, कारण आता मला गिफ्ट तर मिळणार आहे. नाही, अजून गेम्स बाकी आहेत ना आपले. अजून हे तर एक टंग ट्विस्टर झालं. यानंतर मला गेम्स म्हणजे मला वाटलं रॅपिड फायर वगैरे असं. रॅपिड फायर ते पण आहे, ते लास्टला आहे, तो सुद्धा गेम आहे आपला. येस. सो ओके, नेक्स्ट टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. एक टंग ट्विस्टर झाली की आता? टंग ट्विस्टर तुला बोललो ना की 4 टंग ट्विस्टर आहेत. ओके, सो टंग ट्विस्टर स्किप करायचं कसंही तू ठरव. एखादं करूयात अजून. ओके, सो आहे पीतल के पतीले में पपीता पिला पिला. ओके, एक कमेंट आली आहे थांब की कुठे गेली या सर्व बोलतोय मॅचिंग ड्रेस. हो, वियर्ड. ऍक्च्युली स्क्रिप्टेड होतं गाईस, स्क्रिप्टेड होतं. नाही, नव्हतं. योगा आहे. अंतिका, तू क्रिकेट 10 वेळा बोल. तर क्रिकेट सोपं आहे, एवढं सोपं येतं मला. नाही, बोलून दाखवतो क्रिकेट सुट्ट मध्ये. हो का? बापरे. बर. हा, क्रिकेट बोलली तू. आठवं क्रिकेट बोलली. नाही, अरे बरं ठीक आहे, परत बोलते, परत म्हणते. हा, क्रिकेट. बघा तुम्ही 2 टंग ट्विस्टर दिलेले तिला आणि तिने दोन्ही बरोबर बोलले आहे. आता माझा टंग ट्विस्टर आहे, अभी मेरा नंबर आहे. आता मी बोलणार आहे. सो टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतेले में. पीतल के पतेले में पपीता पिला. हाँ, पीतल के पतेले में पपीता पिला पिला. पीतल के पतेले में पपीता पिला पिला. पीतल के पतेले में पपीता पिला पिला. पीतल के पतेले में पपीता. एक लास्ट चान्स आहे. 2 चान्स बोल येतो आता. लास्ट 2 चान्स झालं. ओके. स्टार्ट. पीतल के पतेले में पतीला पिला पिला. पीतल के पतीले में पतीला पिला म्हणतोय. ओके, दादा पापड कच्चा पापड घे. ओके, घेईल मी. अजून एक स्टार्ट. लुडो खेळा. वा, छान सजेशन दिलं आहे. ओके, परत एकदा ट्राय करूया आपण. पीतल के पतीले. पीतल के पतेले में पपीता पिला पिला. 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 पीतल के गेलं. अरे लास्ट होतं. हो, परत ट्राय करायचं की तुझ्या मी बोलेल. पीतल के पतेले में पपीता पिला पिला. 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 वा, प्रथमेश, वेलकम. बरोबर आहे. आणि आता लास्ट टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. तिन्ही तू बरोबर केलेले. आता लास्ट टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. अरे किती छान म्हणते. वा.
ओके. सो नेक्स्ट दुसरा आहे ऊंट ऊंचा. माहिती आहे ना, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंट की, ऊंट ऊंचा ऊंट की नाही पीठ. नाही नाही, ऊंट ऊंचा बरोबर बोलते पहिले दोन सेंटेन्स, लास्ट सेंटेन्स चेंज आहे. ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूंछ ऊंट की. मी तेच म्हटलं, पूंछ ऊंची म्हटलं. ओके ओके ओके. ऊंची पूंछ ऊंट की आहे. हा, पण फास्ट ऊंट बोलायचं ऊंचा आहे. ऊंट की पीठ. ओके, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची ऊंच, नाही सॉरी, ऊंची ऊंची पूछ. पूंछ ऊंट की. ऍक्च्युली मला हे टंग ट्विस्टर माहितीये आणि आम्ही ना नेहमी म्हणत असताना ते उलट म्हणतो, त्याच्यामुळे आता मला जास्त कन्फ्युजन होत आहे. त्यामुळे मी चेंज केलंय, कारण की भरपूरशा लोकांना ए नाही, मग चेंज नाही करायचं. तू पण पहिलं पाच हेच आहे, पण ऍक्च्युली हेच आहे. पण मी एक शब्द इकडे तिकडे केला तरी चालत, हो की नाही? चालतं की नाही? तुझ्यासाठी चालेल चालेल चालेल. हा, म्हणू का? हा, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंट की, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंट की, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंट की, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंट की, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंट की. चेंज केलं, बट ठीक आहे, बोललीस तू. पण अशा प्रकारे तू, हा, पहिलं काय मला जमत तुझ्यासाठी काय चेंज करून पूर्ण आपण चेंज करून टाकू पूर्ण. ओके. हा गेम तुझा आहेस. टंग ट्विस्टर संपला आहे, तू टंग ट्विस्टर जिंकली आहेस. यानंतर मी तुला काही एक प्रश्न विचारेल की फॉर एक्झाम्पल बघ, जसं गाईज तोपर्यंत तुम्ही स्टार एंटरटेनमेंटला फॉलो करा, कारण की आम्ही दररोज नवीन सेलिब्रिटी सोबत लाईव्ह जात असतो आणि आम्हाला डीएम करून सांगा तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीला लाईव्ह पाहायचं आहे. ओके. सो मी प्रश्न तुला असं विचारेल की जसं फॉर एक्झाम्पल मी मीन्स मूवीमध्ये किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये यायचं ट्राय करतोय, ऑडिशन्स वगैरे करतोय. भरपूरशे आता आपले ऑडियन्सही आहेत जे ट्राय करताय, भरपूरशे तुझे फॅन्स आहेत. सो मला हा प्रश्न विचारायचा आहे की मूवीमध्ये किंवा ऑडिशनच्या आधी किंवा ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये यायच्या आधी क्लास करणं गरजेचं आहे की नाही? क्लास करणं म्हणजे शिकणं, इंग्लिश नाही, ऍक्टिंगचे क्लास, वर्कशॉप किंवा शिबिर झालं. ऍक्टिंगचे क्लास असं नाही म्हणणार मी, पण नक्कीच अभिनय शिकणं गरजेचं आहे किंवा भाषेवरती काम करणं गरजेचं आहे. मग म्हणजे अभिनय काय शिकण्यासाठी वगैरे असं नाही की प्रत्येक वेळेस कुठल्या तरी वर्कशॉपला गेलं पाहिजे किंवा कुठल्या तरी कॉलेजला गेलं पाहिजे किंवा FTI किंवा NSD मध्ये गेलं पाहिजे, असं काही नाही. पण आपण जेवढ्या जास्तीत जास्त फिल्म्स बघू, जेवढी जास्तीत जास्त नाटकं बघू, जेवढ्या नाटकांमध्ये काम करू, त्यानंतर जेवढं जास्त आपलं वाचन असेल, जेवढी भाषा आपली समृद्ध असेल, सो या सगळ्या गोष्टी आपल्याला हेल्प करू शकतात आणि या प्रकारे आपण शिकू शकतो. सो नक्कीच स्वतःवरती काम करणं आणि शिकणं गरजेचं आहेच आहे आणि ते शिकणं कधीच नाही थांबत. त्याच्यामुळे मी सुद्धा आता शिकतेच आहे आणि मला खूप मजा येते. छान आन्सर दिलाय, मला माझा आन्सर भेटला आहे. ओके. सो आता आपण एक मिनिट मी ओके येस. सो आपण आता परत गेम कडे वळूया. गेम असा असेल की मी तुला डायलॉग बोलेल, मी डायलॉग बोलून दाखवेल तुला, तुला तो कोणत्या मूवीतला आहे ते ओळखायचं. अरे बापरे. बॉलिवूड मूवी आहे, सोपं आहेत आणि ऑडियन्स तुला हेल्प करू शकताय. टेक माय नेम ऑडियन्स मला हेल्प करू शकता का? प्लीज मला हेल्प करा, कारण मला हे डायलॉग वगैरे नाही लक्षात राहत. गौरव, वेलकम टू द लाईव्ह स्ट्रीम ऑफ स्टार एंटरटेनमेंट इवेंट. ओके. सो पहिला डायलॉग आहे तुझ्यासाठी, कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. मला सांगा ना कोणीतरी, हेल्प करा. मी तुला हिंट देऊ शकतो, मी हेल्प करतो ना तुला. हा, हिंट दे. कॅरेक्टरचं नाव बनी असतं त्या मूवीमध्ये. अच्छा, ये जवानी है दीवानी. येस येस येस, बरोबर आहे. नेक्स्ट डायलॉग आहे तुझ्यासाठी, वतन के आगे कुछ भी नहीं खुद भी नहीं. राजी. वा, बरोबर आहे. आणि तू बोलत होतीस की मला लक्षात राहत नाही, मला गेम खेळता येणार नाही, एवढं पटापट तर आन्सर देतेस. खरंच लक्षात राहत नाही. हा, पुढे. ओके. सो नेक्स्ट डायलॉग आहे, आर बिझनेस इज आर बिझनेस, नन ऑफ युअर बिझनेस. ही
रेस 3. येस, बरोबर आहे. रेस 3 आन्सर. ओके, येस. तो नेक्स्ट आहे तुझ्यासाठी. ओके, हाँ, लड़की और दोस्ती में जीत हमेशा लड़की की होती है. बापरे, हे नाही फायनली माहिती. फायनली फायनली मला वाटलं नाहीतर असं उत्तर देशील तू. हिंट दे काहीतरी. त्या मूवीचं नाव थोडंसं टंग ट्विस्टर आहे. जुनी फिल्म आहे का? नाही, आत्ताची आहे. सोनू की टीटू की स्वीटी. ओके, ही Yes, फिल्म yes, पाहिली yes. नाहीये बरोबर म्हणून मला आहे. नव्हतं माहिती. ज्यांनी सोनू की टीटू की स्वीटी आन्सर दिला आहे त्यांचं बरोबर आहे. ओके, सो नेक्स्ट आहे मला कोणीतरी हेल्प की केली, आपण त्याला मेन्शन करूयात. आय सेड की ज्यांनी मयूर. बरोबर दिला आहे. हा, एक मयूर मिनिट. म्हणून मयूर कोणीतरी आन्सर 723. दिलाय. त्याआधी शिवानी एस रानडे हिने सुद्धा दिलं होतं. सो ज्यांनी सोनू की टीटू की स्वीटी दिला आहे त्यांचं सर्वांचं बरोबर आहे. ओके, थँक्यू. सौरभ तुझंही बरोबर आहे. कार्तिक कानियन. ओके, सो नेक्स्ट आहे की अपनी लाइफ फुल सब्सिडी का गेम है, कभी अप तो कभी डाऊन. मग मी ऍक्ट करून दाखवतो, मग तू ओळख. अपनी लाइफ फुल सब्सिडी का गेम है, कभी अप तो कभी डाऊन. संजू, राईट? येस, हे मला तुझ्या ऍक्टिंग मुळे कळलेलं आहे. थँक्यू. ओके, नेक्स्ट डायलॉग आहे. नेक्स्ट डायलॉग काय देता है? या तेजा में हूँ, मार्क इधर है. नाही माहिती. जुना मूवी आहे. काय जुना मूवी आहे. तेजाब. नाही. नाही माहिती. त्याच्यामध्ये आमिर खान आणि सलमान खान आहे. कॉमेडी मूवी आहे. ओके, अंदाज अपना. राईट. अंदाज अपना. सर्व उत्तर बरोबर देतेस यार तू, आणि बोलते की नाही येत. ओके, सो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे की बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. शोले. वा. ओके, यानंतर आहे कुत्ते कमीने में तेरा खून पी जाऊंगा. गाइस कम ऑन, हेल्प करा. कुत्ते कमीने में तेरा खून पी जाऊंगा. हो मला माहिती आहे, पण कुठली फिल्म सांगा ना मला. शोले. नो, रॉंग. शोले नाहीये गाईज. पटापट आन्सर द्या चला. शोले नाही. हरली. सगळे शोले म्हणतायत. नाही. सगळे शोले Actually, म्हणतायत. दुसरा पण शोले. मी एक ट्यून बोलून दाखवतो. ती ट्यून जर तू ओळखली तर त्यामध्येच मूवीचं नाव आहे. काही कळलं नाही. काहीही कळलं. यादों की बारात निकली है आज, दिल के यादों की बारात. येस, बरोबर आहे तुझं आन्सर. ओके, सो नेक्स्ट आहे तुझ्यासाठी. तुला एन्जॉय म्हणजे आता डायलॉग पुढे जाऊयात. भरपूर डायलॉग घेतले. हो, आता मी जिंकलीये. मग काय, प्रत्येक डायलॉग ओळखलाय. येस. ओके, फाईन. सो जिंकली आहेस तू डायलॉगचा हा गेम ही. थँक्यू. एक कमेंट हा, राईट. ओके, सो भरपूरशा कमेंट आल्या, ते वाचल्याने मला आता एक कमेंट आली लक्षात आलं. प्लीज भरपूरशा ऑडियन्सला रिक्वेस्ट करताय की त्यांच्यासाठी सॉन्ग बोलून दाखव. मला खूप आवडलं असतं, पण मी खरंच नाही चांगलं गात. खरंच आयश्वर्या. अरे काहीच नाही चांगलं. तू जसं मी तुम्हाला सॉन्ग पेक्षा कुठला तरी डायलॉग म्हणून दाखवू का? ते जास्त बेटर आहे. हो चालेल, पण ऑडियन्स जे बोलतील ते. मी सॉन्ग पेक्षा डायलॉगच म्हणून दाखवते.
मी टकाटक मधला एक डायलॉग म्हणून दाखवत आहे. ओके. तर जो गण्या असतो तो मिनीला गजरे द्यायला जातो आणि तिला प्रपोज करतो. आणि तिथे मिनी त्याला म्हणते बोल बोल बोल. तर मिनी त्याला म्हणते मागच्या टायमाला ती अंगठी दिली 2 दिवसात पांढरी पडली, घालतोच आणि तो गजरा लाव तुझ्या गाडीला म्हंटल नालायक. छान 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 छान. खूप खूप खूप. आणि डिक्टो तसंच बोललीस तू. खूप छान बोललीस. बघितलाय मी मूवी. तसंच बोललीस म्हणजे काय रे, मीच बोलले ना तर. हो, मला ऍक्च्युली बोलायचं होतं त्यामध्ये, पण मला वाटलं की तुझा डायलॉग संपला, सो मी असं क्लॅपिंग केले. नाही ठीक आहे. पण छान बोललीस तू. आणि मी मूवी बघितला आहे, खूप छान मूवी आहे. मी सर्व मराठी मूवी बघतो, मी सर्व मराठी सिरियलही बघतो. इवन दो मी पंजाबी आहे. हो का? हो. आणि माझ्या घराची सर्व मराठी सिरियलही बघतो. पण तुझं मराठी चांगलं आहे मग त्या मानाने. आधीपासून इथेच आहे ना त्यामुळे. राईट. ओके. सो अजून काही प्रश्न विचारायला मी तुला. प्रश्न असा आहे की लॉकडाऊन नंतर काही तुझे अपकमिंग प्रोजेक्ट पाहायला भेटतील का? हो नक्कीच. माझी डार्लिंग नावाची एक फिल्म रिलीज होणार आहे. ती ऍक्च्युली जून मध्येच रिलीज होणार होती, पण लॉकडाऊनमुळे ती पोस्टपोन झाली. अजून त्याचं थोडंसं पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी आहे. आता ते झाल्यावरती आम्ही लवकरात लवकर रिलीज डेट सुद्धा अनाऊन्स करूच. आता मला माहिती नाही एक्झॅक्टली कधी रिलीज होईल, पण शूट झाली आहे फिल्म. आणि त्याच्यामध्ये प्रथमेश परब आहे, निखिल चव्हाण आहे, मंगेश कदम आहेत, आनंद इंगळे आहेत. खूप खूप हिलेरियस फिल्म आहे, मस्त फिल्म आहे. त्या फिल्ममध्ये माझं नाव बबली असं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इमॅजिन करा कसं बबली टाईप्स कॅरेक्टर असेल. सो डार्लिंग नावाची फिल्म आहे, ती येईलच. त्याचा टीझर सुद्धा आलाय, जो मी माझ्या पेजवरती शेअर पण केलाय. तर तो सुद्धा नक्की बघा तुम्ही, कळवा तुम्हाला कसा वाटतोय. आणि रिलीज डेट फायनल झाल्यावरती मी नक्की सांगेन. लवकरच सुद्धा सिनेमा रिलीज होईल आणि आम्ही सर्व, खास करून मी फर्स्ट डे फर्स्ट शोला जाणार आहे तुझा मूवी पाहायला. अरे असं नुसतं म्हणू नकोस, खरंच जा. नाही, 100% मी जाईल. मूवीचा फोटो काढून तुला टॅगही करेल, प्रूफ देईल मी की यस गेलो होतो मी. आणि गाईज तुम्ही जा फर्स्ट डे फर्स्ट शोला. डार्लिंग नावाचा मूवी येणार आहे रितिकाचा, सो तुम्ही जाऊन पाहू शकता. एकदा रिलीज डेट येईलच लवकरच. होप सो हे कोरोना व्हायरस वगैरे लवकर संपेल आणि परत आपलं एंटरटेनमेंट वगैरे सुरू होईल. सो आम्हाला बॉईज जे आपलं हा मूवी आहे टकाटक मूवी आहे तुझा. सो ह्याच्यामधले आम्हाला काही मजेदार असं काही किस्से सांग प्लीज. काही असं खूप असं मजेदार झालं असेल काहीतरी एखादं. हा जो सीन होता ना गजरावाला, तर तो मी एका ब्रिज वरती शूट करत होतो. आणि तो म्हणजे आमच्या शूटला सुरू होऊन असे अगदी 1-2च दिवस झाले होते, त्याच्यामुळे खूप नवीन होतं सगळंच. आणि हा जो डायलॉग आहे ना तो स्क्रिप्ट मध्ये नाहीये, तो डायलॉग आम्ही ऑन द स्पॉट इम्प्रोवाइज केला होता. तर हो तर मला मी ते खूप असं विचित्र प्रेमाने म्हणत होते. म्हणजे त्याच्यामध्ये तो असा ठसका किंवा फोर्स असं काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मी प्रेमाने म्हणजे कसं म्हणत असेल. त्याच्यामुळे आम्ही बरेच रिटेक्स घेतले त्याचे, पण नंतर ते फायनली जमलं. आणि मग ते एकदा जमलं ना त्याच्या पुढे मग मला ते असं झालं की हे आता मिळालंय मला. खूप छान. पण त्याच्या आधी मी ते खूप असं सोज्वळ आणि सभ्य पद्धतीने म्हणत होते. मी बघितले तू तुझ्या अकाउंटवर त्याची व्हिडिओही शेअर केली आहे वाटतं. ब्रिजवर असं आहे. हो ते बिहाइंड बिहाइंड टाईप असं आहे, मी बघितलं. त्याच दिवशी हे घडलं होतं. ओके, पण छान होता आणि भरपूरसा गाजला सिनेमा. ओके, सो गाईज तोपर्यंत तुम्ही स्टार एंटरटेनमेंटला फॉलो करा.
आम्ही दररोज नवीन नवीन सेलिब्रिटी सोबत लाईव्ह जात असतो आणि आम्हाला डीएम करून सांगा तुम्हाला जर कोणत्या सेलिब्रिटीला लाईव्ह पाहायचं असेल. ओके, आपण आता नेक्स्ट गेम कडे वळूया. ओके, सिम्पल आहे हा गेम. असा असेल, मी तुला इंग्लिश मध्ये एक वर्ड देईल. ओके, तुला त्याला ट्रान्सलेट करून बॉलिवूड ऍक्ट्रेसचं नाव सांगायचं. सोपे. ट्रान्सलेट करून बॉलिवूड ऍक्ट्रेसचं नाव सांगायचं आहे म्हणजे? फॉर एक्झाम्पल, मी तुला बोललो क्वीन, तर तू त्याला ट्रान्सलेट करून राणी मुखर्जी. ओके, बर, कळलं. हा, येस. बँगल, चुडी कपूर, चोपडा, चुडी कपूर. नाही, काय बोलतास? चुडी, चोपडा. अजून काय चुडीला अजून काय? बांगडी, कंगना रनौत. येस, बरोबर. आता समजलं गेम? समजलं. सो नेक्स्ट आहे ग्लोरी. यापासून 2 ऍक्ट्रेसचे नाव येतात. ग्लोरीला काय म्हणतात? हिंट दे ना काहीतरी. काय केलं? ऑडियन्स हेल्प करू शकताय तुझे. नाही, मी बंद आहे, मी हिंट नाही देऊ शकत. अच्छा, तू नाही बोलत आहेस. गाईज कम ऑन. ग्लोरी काय? चमकना, कृती सॅनन आणि कृती खरबंदा. राईट. ओके, आणि अजून एक आहे महिमाचं. सॉरी, काय? अजून एक आहे ग्लोरीचं. अच्छा, अजून एक आहे कृती. मी आन्सर दिलं माहिती का? माझ्या तोंडात ते आन्सर निघलं चुकून. तू ऐकलं असेल की नाही माहित नाही. हो का? गौरी वगैरे नाव नाही. कीर्ती कुल्हारी. नाही, अजून आहे कीर्ती वगैरे सगळं झालं बघ. आन्सर आलाय तुझ्यासाठी, पण ते वरती गेला असेल आता. आलंय माधुरी दीक्षित. कुठे आलंय आन्सर? मला नाही दिसत ते. गोरी कपूर, महिमा. राईट, महिमा. ओके, महिमा आहे याचा आन्सर. ओके, यानंतर आहे तुझ्यासाठी नॉलेज. बुद्धी, ज्ञान वरून काही. अजून ज्ञानदा. काय सांगतेस ज्ञानदा? ज्ञान वरून काय? कीर्ती वगैरे काही. विद्या बालन. राईट. हे कोणीतरी मला सांगितलं म्हणून कळलं मला. चिन्मयनी सांगितलंय विद्या. चिन्मय, थँक्यू. थँक्स चिन्मय. सो नेक्स्ट आहे गोल्डन आईज. मृगनयन. नाही, सॉरी, ते हरणासारखे डोळे. गोल्डन आईज. काय गोल्डन आईज? हिंट देतो मी. गोल्डला इंग्लिश सॉरी हिंदीमध्ये काय म्हणतात? सोनाक्षी. राईट. सोनाक्षी सिन्हा. राईट, बरोबर आहे. यानंतर आहे फेथ. बास. ओके, त्या ह्या सेम याच्यावर अजून आहे का कोणीतरी? काय? नेक्स्ट काय आहे? अच्छा, फेथ, विश्वास. मृण्मयी देशपांडे. श्रद्धा कपूर. राईट. सो हे आन्सरही तू बरोबर दिला आहे. ओके, सो या मग आता नेक्स्ट क्वेश्चन विचारेल मी तुला. मला हे सांग की जेव्हा तू फर्स्ट कॅमेरा फेस केलेला
तेव्हा तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुझ्या मनात काय चाललेलं? फर्स्ट कॅमेरा, मी ऍक्च्युली खूप लहान होते त्याच्यामुळे मला आता एक्झॅक्टली काय चालू होतं वगैरे आठवत नाही. पण ओके. एक ऍडव्हर्टाईज होती कॉस्मॉस बँकची, ज्याच्यामध्ये मी खूपच लहान होते, मी दुसरीत वगैरे होते. आणि अच्छा. हा, आणि तेव्हा मला कसलीच भीती नव्हती. इनफॅक्ट तेव्हा मी खूपच जास्त फ्री आणि खूपच जास्त बिनधास्त होते. म्हणजे माझ्यासमोर कॅमेरा आहे किंवा एवढी सगळी लोक आहेत हे कुठे माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं. त्यामुळे अच्छा. मला नाचायचं होतं कुठल्या तरी गाण्यावरती. मला नाचायला खूप आवडतं, मी डान्स शिकले सुद्धा, त्याच्यामुळे मी बिनधास्त नाचत होते. सो अशी भीती वगैरे त्यावेळेस तरी अजिबात नव्हती वाटली. म्हणजे पण आपण तू लहान जेव्हा असतो बोलली तुला, त्याच्यामुळे आपल्याला कसले इन्हिबिशन्स नसतात म्हणून. जेव्हा तुला फर्स्ट सिरियल भेटली तुझी, तेव्हा ती सिरियल कशी भेटली आणि तो एक्सपिरियन्स काय होता फर्स्ट डे ऑफ शूटचा वगैरे ते सांग. ओके. गुंततारुदय हे श्रीरंग गोडबोले प्रोड्यूस करत होते. आणि ही जी कॉस्मॉस बँकची ऍड होती त्याच्यासाठी मी ऑडिशन दिली होती. आणि ती रंगा काकांनीच डिरेक्ट केली होती. त्याच्यामुळे त्यांनी मला लक्षात ठेवलं होतं आणि 3-4 अच्छा. वर्षानंतर त्यांनी मला पुन्हा फोन केला गुंततासाठी. आणि अरे मग वा. मी एक छोटीशी ऑडिशन दिली आणि मग माझं सिलेक्शन झालं. आणि मला मृणाल मावशी खूप आवडते आणि माझा पहिला सीन मला आठवते तिच्या बरोबरच होता. आणि ती खूप छान, तिने खूप असं कम्फर्टेबल केलं होतं मला. त्यानंतर आम्ही रिहर्सल सुद्धा केली होती. तेव्हा सुद्धा अशी भीती वगैरे नाही वाटली. मजा आली इनफॅक्ट. अरे वा. अच्छा. ओके. सो आपण नेक्स्ट गेम कडे वळूया. लास्ट गेम आहे, सोपा गेम आहे, त्यामध्ये काहीच हा, नाही. ओके. बर. सो गेम असा आहे, तोपर्यंत गाईज स्टार एंटरटेनमेंटला सर्वजण फॉलो करा आणि आम्हाला डीएम करून सांगा तुमच्या कोणत्या लाईव्ह सेलिब्रिटीला पाहायचं असेल तर. आणि तुम्ही मलाही फॉलो करू शकता. माझा आयडी आहे द सनी बजाज. ओके. सो ओके. ओके. सो गेम असा आहे की हा. मी तुला काही प्रश्न विचारेल, राईट? हम्म. त्याचे तुला बरोबर उत्तर द्यायचे. नॉर्मल उत्तर आहेत, असं चुकीचे उत्तर नाही द्यायचे, बरोबर उत्तर द्यायचे. म्हणजे आणि त्या रॅपिड फायर उत्तरामध्ये, सारखं ना? या या वेलकम, ओके. हाय चैत्राली, वेलकम. या सो त्यामध्ये आन्सर मध्ये यस, नो, हो, नाही किंवा हम्म. असं किंवा नसं हे वापरायचं नाहीये. हे न वापरता आन्सर द्यायचे. असं, नसं, हो आणि नाही हे 4 शब्द हो, वापरायचे नाही. हो, नाही, यस, नो किंवा हे असं असं अच्छा अच्छा, इशारे वगैरे असं म्हणजे अच्छा, काही हे नाही. हे काही नाही. अय्या, मग मला हो म्हणायचं असेल तर मी काय करू? ऑप्शन शोधायचे. यही तो गेम है. अरे ओके. यार, सो बरं ठीक आहे. ओके, पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे. काल पुण्यामध्ये खूप जोरदार पाऊस झाला. खूप जोरदार पाऊस झाला का? काल पुण्यात अं, काल पुण्यात नॉर्मल वातावरण होतं. येस, बरोबर आहे. आणि मी हा गेम भरपूर वेळा घेतलेला, बट ह्या आन्सरचं, या क्वेश्चनचं आन्सर बरोबर कोणी नव्हतं दिलं. बाकीचं दिलेलं, बट ह्या क्वेश्चनचं नव्हतं दिलं, बट तू दिला आहे. सो ग्रेट. सो आता माझं सो गिफ्ट फायनल. फायनल 100%. ओके. अजून एक क्वेश्चन आहे. तू हा. तू 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 स्वारगेटला राहते का? मी सदाशिव पेठेत राहते. अरे वा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. हा, हे असं लाईव्ह सेशन तू आधी केलं आहे का? लाईव्ह सेशन केली आहे तुम्ही? स्मार्ट. ओके. नेक्स्ट आहे, या आपण लॉकडाऊन 5 मध्ये आहोत का? आपण लॉकडाऊन 5 मध्ये आहोत. आहोत, आहे वगैरे हे पण नाही, आहोत. अच्छा, आहे नाही म्हणायचं. हम्म. ओके. आता लॉकडाऊन 5 चालू आहे. गुड. ओके. सो या नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू मला आधीपासून ओळखतेस का? नाही नाही ना म्हणू शकत. नाही. मी तुला आज पहिल्यांदा बघतीये.
ओके, सो लास्ट क्वेश्चन आहे, लॉकडाऊन नंतर तुम्हाला भेटशील का? विचार करेन. नाईस नाईस नाईस. अशा प्रकारे तू हा गेम खूप छान पद्धतीने जिंकली आहेस. सो स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट कडनं तुला खूप खूप छानसं गिफ्ट भेटणार आहे. सो गिफ्ट फायनल झालं आहे तुझं आणि गेम्सही संपले आहेत. 2-4 क्वेश्चन राहिले आहे. 2-4 क्वेश्चन विचारू, मग आपण लाईव्ह संपूया. ओके, सो क्वेश्चन असा आहे माझा की आता जी परिस्थिती चालू आहे कोविड-19ची, कोरोना व्हायरसची, त्याबद्दल तुला तुझ्या फॅन्सला, ऑडियन्सला काय सांगायचं आहे? मला एवढंच सांगायचंय की आपल्याकडे, आपण घरात राहतोय, आपल्याकडे जेवणाचे प्रॉब्लेम्स नाही आहेत, आपल्याकडे इंटरनेट आहेत, एंटरटेनमेंटसाठी खूप सोर्सेस आहेत. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर आपण सगळेच खूप प्रिव्हिलेज्ड आहोत. सो आपण सगळ्यांनी अजिबात फारशी कटकट नको करायला. आत्ता मला माहितीये लॉकडाऊन तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी कमी स्ट्रिक्ट झालंय, तरी सुद्धा आपण फारसं बाहेर नको पडायला. कारण परिस्थिती अजूनही सुधारलेली नाहीये. इनफॅक्ट अजून वर्स होतीये परिस्थिती. आणि स्वतःची काळजी घेऊयात. लॉकडाऊन जरी संपलं असलं तरी सुद्धा घरीच राहूयात आणि सेफ राहूयात. राईट, ओके, छान मेसेज दिला आहे तू. आणि मला भरपूरशा कमेंट येत आहे की एकदा गाणं म्हणून दाखव. सो तू स्टार्ट कर, मी तुला जॉईन करेन. बर, कुठलं गाणं पण? कोणताही बोल. गाईज, कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला प्लीज मला कमेंट करून सांगा. भरपूरशा कमेंट येत. तू फक्त स्टार्ट कर, मी तुला. हा, तू जॉईन हो. हो ठीक आहे, पण कुठलं गाणं गाऊ पटकन सांगा मला. हो, पटकन सांगा गाईज, टाइम नाही आमच्याकडे प्लीज. ओके, हो, एकदा गाणं आम्ही लग्नाळू. नाही, थोडं सिंपल 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 द्या थोडंसं. आम्ही लग्नाळू. भरपूर कवयिता आहे आम्ही लग्नाळू. एखादं चांगलंस नॉर्मल किंवा जे आपले नॉर्मल पीच मध्ये असतं, जे आपण सर्व गाऊ शकतो, असं गाणं सांगा. टिक टिक वाजते. टिक वाजते डोक्यात. पुढे काय? धडधड वाढते ठोक्यातून. हा, ठीक आहे, चल हे गाव. चल, 1 2 3 स्टार्ट. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, कधी कधी वाढते अंतर, वाजते डोक्यात. थँक्यू. तू चांगलं गातोस, मी नाही. मी असं. ओके, जो काही सॉन्ग पण गायला आहे तुमच्यासाठी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की मागील 1-1.5 महिन्यापासून आम्ही दररोज लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहोत. स्टार एंटरटेनमेंट, गणेश सोलंकी आणि आमची सर्व टीम, आम्ही कोरोना व्हायरस किंवा लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये स्ट्रीमिंग करत आहोत, लाईव्ह जात आहोत भरपूरशी सेलिब्रिटी सोबत. याबद्दल तुझं काय मत आहे? मला वाटतं ही खूप चांगली संकल्पना आहे, कारण आता सगळेच घरी आहेत, सगळ्यांनाच एंटरटेनमेंटसाठी काहीतरी सोर्स हवाय आणि त्याच्यामुळे ही खरंच खूप चांगली संकल्पना आहे. त्याचबरोबर जर का अशा लोकांनी सांगितलं की आम्ही सुद्धा घरीच राहतोय, तुम्ही सुद्धा नक्की घरी राहा, तर मग हे लोकांना हे सुद्धा कळेल की बरोबर, आणि लोकांना हे सुद्धा कळेल की आमची सुद्धा सेम सिच्युएशन आहे. आम्हाला सुद्धा खूप जास्त कंटाळा आलाय. आम्हाला पण असं झालंय की कधी बाहेर जाऊन आपण कॉलेजमध्ये जातोय, शूट करायला जातोय, पण ते काही करणं आता पॉसिबल नाही. आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण घरी थांबणं. आणि खूप खरं तर सोपी गोष्ट आहे घरी थांबणं. त्याच्यामुळे यासाठी सुद्धा आम्ही लोकांना सांगू शकू. त्याच्यामुळे ही नक्कीच खूप चांगली संकल्पना आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला सुद्धा आमचे जे फॅन्स आहेत, ज्यांना आम्ही मे बी प्रत्येक मेसेजला रिप्लाय नाही करू शकत, त्यांच्याशी सुद्धा डिरेक्टली बोलायची संधी मिळते. त्याच्यामुळे थँक्यू. एक कमेंट आली आहे, वेलकम. एक कमेंट आली आहे, ऑलराऊंडर रोशू बोलतोय की वॉलपेपर्सला तुझे आहेत 2 इयर पासून. त्याचे वॉलपेपर जे आहेत ते 2 इयर पासून तुझे स्पीक्स आहेत.
थँक्यू सो मच. त्याचं नाव काय आहे? रोशू. रोशू. थँक्यू या. रोशू. ओके. सो माझं एक आता जवळपास 1 तास होत आला आपल्याला. सो माझं लास्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी की तू ही पूर्ण जी लाईफ होतं आपलं ते एन्जॉय केलं का? आणि ऍज अ होस्ट मी कसा वाटलो? अरे मी खूप एन्जॉय केलं, खरंच खूप एन्जॉय केलं. मी असे गेम्स कधी खेळले नाहीये. तुम्हाला थोडासा त्रास दिला टंग ट्विस्टरच्या वेळेस, तरी ठीक आहे, मला मजा आली. आणि बाकी मला या सगळ्या खूप खूप माझ्या भारी फॅन्सना भारी फॅन्सशी बोलायला मिळालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार, कारण तुम्ही मला त्या फिल्मच्या गेम मध्ये किंवा त्या हिरोईन ओळखायच्या गेम मध्ये खूप मदत केली, त्यामुळे तुमच्याशिवाय मी जिंकू शकले नसते. पण थँक्यू. गौरव बोलतोय, टेक माय नेम. गौरव. हाय गौरव. ओके. सो आपण आता स्ट्रीम इथे संपूया. त्याआधी मी गाईज तुम्हाला सर्वांना सांगतो की स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला फॉलो करा. आम्हाला डीएम करून सांगा तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीला लाईव्ह पाहायचं असेल, आणि तुम्ही मलाही फॉलो करू शकता. माझा आयडी आहे द सनी बजाज. ओके. सो खूप छान वाटलं. हा, काही बोलतेस का तू? मला पण नाही, मला पण खूप छान वाटलं. खूप खूप मजा आली. थँक्यू सो मच. नक्की आपण पुन्हा लाईव्ह करूया हो, टाइम भेटला की नंतर पुढे. ओके. सो तोपर्यंत ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. स्टे होम, स्टे सेफ अँड टेक केअर. येस. बाय बाय. ओके गाईस, लाईव्ह संपला आहे. स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला पटापट फॉलो करा आणि आम्हाला डीएम करून सांगा तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटी सोबत लाईव्ह पाहायचं आहे. आणि तोपर्यंत स्टे कनेक्टेड. आपण सर्व फॅन्ससाठी एकदा लाईव्ह स्ट्रीम घेणार आहोत. त्यांना आपण तुमच्या सर्वांसोबत मी बोलणार आहे. सो प्लीज स्टे कनेक्टेड. आमच्या पोस्ट बघत राहा. स्टार एंटरटेनमेंटला फॉलो करा, मलाही फॉलो करा. माझा आयडिया आहे द सनी बजाज. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर. बाय एव्हरीवन.